विषयाच्या अंतरंगाला स्पर्श करण्यापूर्वी मला काहीतरी बोलावंसं वाटतं। आज समाजात नैतिकतेचे हत्या होणे चालू आहे। गांधीजींचे विचारच आपल्याला पुन्हा एकदा नैतिकतेच्या मार्गावर आणू शकतो। भ्रष्टाचार ही एक मोठी समस्या झाली आहे। या समस्येवर संत आणि हिंसेच्या मार्गाने या समस्येला कसे सामोरे जावे हे गांधीजींनी आपल्याला शिकवले। पण त्याचबरोबर आपणही काहीतरी शिकले पाहिजे। रोजचे वर्तमानपत्र असो की दूरदर्शनवरील बातम्या असो, रोजचे वर्तमानपत्र असो की दूरदर्शनवरील बातम्या असो, पहिला मुद्दा असतो आत्महत्या, बलात्कार, अत्याचार। हे पाहिल्यावर तळपायात जाग मस्तकाला जाते। म्हणूनच तुम्ही आजचा विषय घेतलाय गांधीजींच्या विचाराने। आजचा योग जय शिवराय, मी जागृती गोपाळ जोगदान, श्री नरसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नरवाडी, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी येथे मी 10वीच्या वर्गात शिकत आहे। आजची मुले कुठे आहेत, आजचा योग कुठे आहेत, मी सांगते कुठे आहेत। कॉलेजाच्या कट्ट्यावर बसायचं, पिचकाऱ्या मारायच्या आणि एखादा राजकीय नेता उठला त्याच्या मागं की जय म्हणत फिरायचं। कॉलेजाच्या कट्ट्यावर बसायचं, पिचकाऱ्या मारायच्या आणि एखादा राजकीय नेता उठला त्याच्या मागं की जय म्हणत फिरायचं। संपलं का? एवढंच असतं काय मुलांचं काम? मला असं वाटतं कोणतरी असं असावं, कुणीतरी असं यावं की ज्याने आपल्या आई वडिलांबरोबरच आपल्या देशाचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यांपर्यंत पोहोचवावं। आजच्या मुलांचा आदर्श कोण? आजच्या एखाद्या मुलाला उठवलं तुझा आदर्श कोण आहे, तो लगेच म्हणणार पुष्पा पिक्चर मधला झुकेगा नाही साला, म्हणणार पुष्पा माझा आदर्श। अरे पण याच्या आधीच्याही पिढ्या होऊन गेल्या। यांच्या आधीच्या पिढ्यांचे आदर्श वेगळे होते, यांच्या आधीच्या पिढ्यांचे विचार वेगळे होते। यांच्या आधीच्या पिढ्यांचे आदर्श महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। मग आमच्या आजच्या पिढीचे आदर्श काय आहेत? आमच्या आजच्या पिढीचे आदर्श काय आहेत हे सांगताना सुद्धा मला लाज वाटते। आजची युवा पिढी इतकी बदलत चालली आहे ना, आजची युवा पिढी इतकी बदलत चालली आहे, बोलतच आहे तर काहीतरी महत्त्वाचं बोलावं वाटतं। आज सगळ्यात जास्त आमदार मुलीच, सगळ्यात जास्त खासदार पण मुलीच, डॉक्टर, कलेक्टर, इंजिनियर पण मुलीच, राज्याचे राष्ट्रपती पण मुलीच। मुलं काय करतात? मग अशी सांगितलं कॉलेजाच्या कट्ट्यावर बसायचं, पिचकाऱ्या मारायच्या आणि एखादा राजकीय नेता उठला की त्याच्या मागं की जय म्हणत फिरायचं। मुलींनो, मी मुलांवर बोलते याचा अर्थ असा नाही की तुम्ही हवं तसं वागावं। मुलींनो, मी मुलांवर बोलते याचा अर्थ असं नाही की तुम्ही हवं तसं वागावं, हवं तसं वागावं। मला मुलींना एक गोष्ट सांगायची की तुम्ही आयुष्यात नाही शाळा शिकलात तरी चालेल, तुम्ही आयुष्यात नाही शाळा शिकलात तरी चालेल, तुम्ही आयुष्यात नाही मोठं झालात तरी चालेल, पण अशी कुठलीच गोष्ट करू नका की भगवंतासारख्या माझ्या आईच्या डोळ्यात पाणी येईल आणि परमेश्वरासारख्या माझ्या बापाला या समाजात मान खाली घालून फिरावं लागेल। ही जर गोष्ट तुम्ही नाही केली ना, उद्याचे राजे झालात म्हणून समजा। अहो, खूप वाईट वाटतं एखाद्या दिवशी तुम्ही चुकीचं पाऊल उचलता, खूप वाईट वाटतं एखाद्या दिवशी तुम्ही चुकीचं पाऊल उचलता आणि तुमची आई आयुष्यभर सरळत असते आणि तुमचा बाप जर रस्त्याने चालला ना तर एखादं म्हणतं ही पळून गेलेली पोरगी त्याचीच आहे, तिथं तुमच्या बापाची शर्मेनं मान खाली जाते। आयुष्यभर वाघासारख्या जपलेल्या आपल्या बापाला आपल्यामुळे शर्मेनं मान खाली घालावी लागेल, अशी कुठलीच गोष्ट करू नका। आजची मुलं एक सोडून चार गर्लफ्रेंड घेऊन येतात, आजची मुलं एक सोडून चार गर्लफ्रेंड घेऊन येतात आणि ताण लागली की कशी बघा बिअरवर ताण बघवतात। आमचं असं झालंय, आजच्या मुलांच्या आयुष्यात एखादी मुलगी आली की लगेच म्हणतात तुझ्यासाठी काही पण दिल दिया जान भी देंगे, उसके बाद कैद भी देंगे। एक कवी फार सुंदर असं वाक्य म्हणतात की बाप काढलाच घराबाहेर, बाप काढलाच घराबाहेर, दारात रडते माई पण बायकोला मात्र रोज म्हटलास तुझ्यासाठी काही पण। अरे लोकच पोटाला जन्माला यावा, लोकच पोटाला जन्माला यावं म्हणून हे किती केले नवास। इकडून तिकडून तिच्या नवसाला देव पावला आणि तुझ्यासारख्या पोरगा तिच्या पदरामध्ये घावला। अरे लहान होतास तेव्हा तुला हिमाय शेतात घेऊन जायची, लहान होतास तेव्हा तुला हिमाय शेतात घेऊन जायची, तुला ऊन लागू नये म्हणून पदराची सावली धरून राहायची, पदराची सावली धरून राहायची। अरे भूक लागली की तू जोर जोरात रडायचास, भूक लागली की तू जोर जोरात रडायचास। अरे आईचं दूध संपलंच ना, लेकाचं रक्त सुद्धा ओढायचं। रक्त पिऊन पोचलास लेका, त्या रक्ताचं तरी ठोमान, पवित्र अशा मातेचा करू नको अपमान। आता फक्त एक कर, त्या घराबाहेर काढलेल्या माईला घरात तेवढं आण, त्या घराबाहेर काढलेल्या माईला घरात तेवढं आण। किती दिवस टिकणारे लेका झाडावरचं पिकलं पान, किती दिवस टिकणारे लेका झाडावरचं पिकलं पान। तू गोडदोड खा, तू गोडदोड खा, माझ्या म्हाताऱ्या माईला अशी भाकर तरी भाकर वाटताना तुझी बायको मध्ये आलीच तर तिला घराबाहेर काढ। तुझी बायको तुला सोडून जाणारच नाही, मी तुला बॉन्डवर लिहून देते, तुझी बायको तुला सोडून जाणारच नाही, मी तुला बॉन्डवर लिहून देते। यदा कदाचित गेलीस तर मला येऊन भेट, मी तुला दुसरी करून देते। तू आंधळा नाहीस, तू आंधळा नाहीस, पांगळा नाहीस, तुझी तुलाच कळेल नाही किंमत। नवरा माय बापाला सांभाळतोय म्हणून घर सोडून जाण्याची कुठल्याच बायकोत नसते हिंमत। लेका तुला वाघ बनवलंय माईनं, दुर्दैवाने तिला सुरलं नाही आता बाईक पण। खरा मार्ग असेल तर मायबापाचे पाय जोडून म्हण माय बाबा तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठीच काय पण। गांधीजींनी नेहमी पर्यावरणाला महत्त्व दिले। आज जेव्हा आपण पर्यावरणाच्या हिंसेमुळे त्रस्त होतो तेव्हा गांधीजींचे विचारच आपल्याला पुन्हा एकदा लक्षात येतात। गांधीजींचे विचार पर्यावरणापूरकच नव्हे तर जीवनशैली जगण्यासाठी सुद्धा मदत करतात। सर्वांसाठी विचार करणे आणि सर्वांची मिळून राहणे हे गांधीजींनी आपल्याला शिकवले। आजची युवा पिढी, आजची तरुणाई स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि या देशाच्या कल्याणासाठी थोडेसे तरी योगदान द्यावे असे गांधीजींना वाटायचे। पण आजची युवा पिढी गांधीजींच्या विचारांना न मान देता कुठली जयंती आली की डॉल्बी डीजे लावणार, त्यावर गाणी लावणार, शिला जवान झाली, तुमची पैसेवाली झाली, मुली बदनाम झाली,
आणि आमच्याच आया बहिणींची लटकर आज गावच्या वेशीवर टांगायला चालू केली. आमच्याच आया बहिणींची लटकर आज गावच्या वेशीवर टांगायला चालू केली. एक कवी एका ठिकाणी म्हणतात की वाईट वाटतं या जगात जगावं लागतं, वाईट वाटतं या जगात जगावं लागतंय. आमच्याच आवृत्ती लटकर आज घटण्यासाठी लागतंय. माय बहीण बायका पोरं कुणीच राहिली नाही तिथं नाती. शासन करती कायद्याची तिथं चालतात पाती. म्हणूनच तर म्हणते वाईट वाटतंय या जगात जगावं लागतंय, वाईट वाटतंय या जगात जगावं लागतंय. धन्यवाद.